माझं नाव अनिकेत आहे. मी एका मोठ्या डोंगराच्या कुशीत वसरलेल्या निसर्गाच्या कुशीत खेळणाऱ्या एका छोट्याशा गावात राहतो. आमच्या गावाला लागूनच एक दाट जंगल असल्यामुळे वनजीवांचा गावात वावर असणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. लहानपणापासूनच मला जंगलाची ओढ होती. तिथे भटकणं, वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळवणं आणि जंगलातील पशुपक्ष्यांचे वर्तन निहाळणं हा माझा आवडता छंद होता. हळूहळू या छंदाचं रूपांतर एका जबाबदारीत झालं. मी गावातील एक वाईल्ड लाईफ रेस्क्युलर म्हणून ओळखला जाऊ लागलो. गावात कधी कोणाच्या गोठ्यात बिबट्याची चाहूल लागली किंवा कोणाच्या घरात एखादा वन्यजीव शिरला की लोक भीतीपोटी त्याला मारण्याऐवजी हक्काने मला फोन करायचे. प्राण्यांचा जीव वाचवणं आणि लोकांची भीती दूर करणं हे माझ्या जगण्याचं ध्येय बनलं होतं. सध्या माझं वय 28 वर्ष होतं. घरात मी आणि माझी आई आम्ही दोघंच राहायचो. वडिलांच्या निधनानंतर शेतीची आणि घराची जबाबदारी माझ्यावरच होती, जी मी आईच्या आशीर्वादामुळे आनंदाने सांभाळत होतो. त्या रात्री निसर्गाने रौद्र रूप धारण केलं होतं. जंगलाच्या भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे छातीत धडधड वाढेल असं वातावरण होतं. वादळी वाऱ्यामुळे गावातली वीज कधीच गुल झाली होती आणि संपूर्ण गाव गडद अंधारात बुडलं होतं. रात्रीचे जवळजवळ 12:30 वाजले असतील. दिवसभरातल्या शेताच्या कामाने माझे शरीर थकले होते. त्यामुळे मी नुकताच अंथरुणावर पडलो होतो आणि डोळे मिटवणार तेवढ्यात अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. या मध्यरात्री कोणाचा फोन आला असेल या विचाराने मी स्क्रीन पाहिली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. मनात थोडी पाल चुकचुकली, पण कसलाही विचार न करता मी फोन उचलला. फोन उचलताच पलीकडून एक थरथरणारा, रडवलेला आणि प्रचंड घाबरलेला एका तरुणीचा आवाज कानावर पडला. हॅलो, अनिकेत भाऊ बोलताय का? प्लीज प्लीज वाचवा. माझ्या घराच्या छतावरून एक खूप मोठा अजगर खाली घरात पडलाय. तो माझ्या अगदी समोर आहे. त्याचा फुसफुस करण्याचा आवाज येतोय. माझ्या खोलीत वीज नाहीये, फक्त मोबाईलचा टॉर्च आहे. माझ्या शेजारी माझी 3 वर्षाची लहान मुलगी आहे. ती या सगळ्या प्रकाराने इतकी घाबरली आहे की तिने धास्तीने डोळे पांढरे केलेत आणि ती शुद्ध हरपून पडली आहे. मला बाहेर पडायला रस्ता नाही. प्लीज लवकर या, नाहीतर माझी मुलगी. तिच्या आवाजातला तो थरकाप, एका आईची असहाय्यता आणि तिच्या शब्दातून जाणवणारी मृत्यूची भीती ऐकून माझं काळीज झालं. माझ्या अंगावर काटा आला. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोरून झोप कुठल्या कुठे उडाली. मी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. ताई, अजिबात घाबरू नका. मी लगेच निघतोय. तुम्ही अजिबात हालचाल करू नका आणि त्या सापाकडे मोबाईलचा प्रकाश टाकू नका. स्वतःला आणि मुलीला स्थिर ठेवा. मी फोन ठेवला. क्षणाचाही विलंब न करता माझी टॉर्च, साप पकडण्याची स्टिक आणि रेस्क्यू बॅग हातात घेतली. बाहेर पाऊस धोधो कोसळत होता. मी रेनकोट चढवला, बाईकला किक मारली आणि त्या काळोख्या ओल्या रात्री पावसात गाडी वेगाने पळवत तिच्या घराच्या दिशेने निघालो. रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते. वारा इतका जोरात होता की बाईक सांभाळणं कठीण जात होतं. पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता, त्या निष्पाप लहान मुलीला काहीही झालं नाही पाहिजे. ते घर गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला जंगलाच्या कडेला होतं. काही मिनिटातच मी तिथे पोहोचलो. घर साधं कौलारू होतं. बाहेर बाईक लावून मी टॉर्च चालू केली आणि दाराच्या दिशेने धावलो. तिथे पोहोचताच मला जे दृश्य दिसलं त्यानं माझं मन हेलावलं. ती तरुणी, तिचं नाव पल्लवी होतं, दारातच तिच्या लहान मुलीला छातीशी घट्ट धरून थरथरत उभी होती. पावसात ती अर्धवट भिजली होती. तिचे केस विखुरलेले होते आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिची मुलगी तिच्या खांद्यावर अगदी निपचित पडली होती. पल्लवीने मला पाहताच तिचे हात जोडले. ती काही बोलू शकत नव्हती, फक्त तिचे होठ थरथरत होते. मी तिला धीर देत म्हणालो, पल्लवी ताई, शांत व्हा. मी आलोय ना, आता काही होणार नाही. तुम्ही मुलीला घेऊन जरा बाहेर सुरक्षित जागी उभे राहा. मी टॉर्चचा प्रकाश घरात टाकला आणि अत्यंत सावधपणे आत पाऊल ठेवलं. घरात साधेपणा होता. एका बाजूला अभ्यासाची पुस्तकं आणि लहान मुलांची खेळणी विखुरलेली होती. टॉर्चचा उजेड खोलीच्या एका कोपऱ्यात गेला आणि तिथे मला तो अजगर दिसला. तो साधारण 7 ते 8 फुटाचा एक मोठा जड अजगर होता.
छताची जुनी कौलं कमकुवत असल्यामुळे तो पावसाच्या पाण्यातून घसरून थेट खाली पडला असावा. तो स्वतःही बिथरलेला होता आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने वेटोळे घातले होते. अजगर विषारी नसतात हे मला माहीत होतं, पण त्याची पकड आणि ताकद एका लहान मुलासाठी जीवघेणी ठरू शकते हेही मला ठाऊक होतं. मी माझी रेस्क्यू स्टिक पुढे केली. अजगराने जोरात फुसफुसून आवाज केला. खोलीत एक विचित्र आणि भयानक शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि त्या अजगराचा फुसफुसाट ऐकू येत होता. मी अत्यंत संयमाने काम घेतलं. ठरवलं, जर का मी घाई केली असती तर त्याने माझ्यावर किंवा घरातील वस्तूवर हल्ला केला असता. मी त्याला हळूहळू नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. स्टिकच्या मदतीने मी त्याचे डोके बाजूला ठेवले आणि दुसऱ्या हाताने अत्यंत वेगाने पण हलकेच त्याचं शेपूट आणि मधला भाग पकडला. त्याचा प्रचंड भार माझ्या हातावर आला, पण माझ्या अनुभवाने मला साथ दिली. काही मिनिटाच्या थरारानंतर मी त्या अजगराला सुरक्षितपणे माझ्या मोठ्या रेस्क्यू बॅगेत बंद केलं. बॅगेची दोरी घट्ट बांधली. मी बाहेर आलो आणि पल्लवीला म्हणालो, बघा, संकट टळलं आहे. हे ऐकताच पल्लवीच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. तिने लगेच तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर पाण्याचे थपके मारले. त्या गोड मुलीने हळूच डोळे उघडले. आई म्हणून पल्लवीला घट्ट मिठी मारली. ते दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळं समाधान मिळालं. पल्लवीने हात जोडून मला विचारलं, अनिकेत भाऊ, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी तुम्हाला किती पैसे देऊ? मी हसून म्हणालो, ताई, मी मुक्या प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी आणि माणसाची भीती दूर करण्यासाठी हे काम करतो, पैशांसाठी नाही. लोकांना मदत मिळणं हीच माझी खरी कमाई आहे. माझं हे उत्तर ऐकून तिच्या डोळ्यात एक वेगळाच आदर चमकला. रात्र फार झाली होती आणि अजगराला जंगलात सोडणं गरजेचं होतं, म्हणून मी तिचा निरोप घेतला आणि बाईकवरून पुन्हा जंगलाच्या दिशेने निघालो. जंगलाच्या एका सुरक्षित ठिकाणी मी त्या अजगराला मुक्त केलं. तो संतपणे जंगलात निघून गेला. मी घरी आलो, पण त्या रात्री पल्लवीचा तो घाबरलेला चेहरा, तिची ती निरागस मुलगी आणि तिच्या डोळ्यात शेवटी दिसलेली कृतज्ञता पाहून ती माझ्या मनातून जात नव्हती. त्या घटनेनंतर काही दिवस निघून गेले. माझे शेतातले काम नेहमीप्रमाणे सुरू होते, पण मनात कुठेतरी पल्लवीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती गावात नवीन आली होती आणि जंगलाच्या कडेला एकटीच का राहत होती, हा प्रश्न मला पडला होता. एक दिवस गावातील एका ओळखीच्या काकांकडून मला पल्लवीची कहाणी समजली. ती ऐकून माझं मन पिळवटून निघालं. पल्लवीचा भूतकाळ अत्यंत वेदनादायी होता. ती एका चांगल्या घरातून आली होती, पण तिचे आई वडील ती लहान असतानाच वारले होते. मामा मम्मीने तिचा सांभाळ केला होता, पण तिचं शिक्षण अर्धवट ठेवून त्यांनी तिचे लग्न लावून दिले. तिचा नवरा अत्यंत दारुडा आणि संशयी प्रवृत्तीचा निघाला. लग्नानंतर काही दिवस ठीक गेले, पण नंतर हुंड्यासाठी आणि पैशासाठी त्याने पल्लवीला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली. पल्लवीने तिचा संसार टिकवण्यासाठी समाज काय म्हणेल या भीतीने सगळे अत्याचार मुकाट्याने सहन केले. पण जेव्हा तिची मुलगी पिहू जन्माला आली, तेव्हा त्या नराधमाचा त्रास अजून वाढला. तो मुलीलाही मारायला धावायचा. एका रात्री जेव्हा त्याने पल्लवीवर आणि लहान पिऊवर हात उचलला, तेव्हा एका आईच्या स्वाभिमानाने आणि मायेने पेटून उठून पल्लवीने तो संसार सोडण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसांपूर्वी ती कायद्याने त्याच्यापासून वेगळी झाली होती. माहेरचा आधार नसल्याने ती या गावात आली आणि जंगलाच्या कडेला असणारे एक लहानशे घर भाड्याने घेऊन राहू लागली. ती गावातल्या लहान मुलांना घरी शिकवणी घ्यायची आणि घरगुती पापड लोणचे बनवून विकायची. त्यातून मिळणाऱ्या पैशावर ती स्वाभिमानाने स्वतःचा आणि पिऊचा सांभाळ करत होती. तिची ही संघर्षमय कहाणी ऐकल्यावर माझ्या मनात तिच्याबद्दल आदर 10 पटीने वाढला. जी मुलगी इतक्या वादळांना तोंड देऊन स्वतःच्या पायावर उभी होती, ती खरोखरच वंदनीय होती. हळूहळू आमची भेट होऊ लागली. कधी बाजारात भाजी घेताना, तर कधी कधी माझ्या आईसाठी तिने बनवलेले खास लिंबाचं लोणचं आणून द्यायची. तेव्हा माझी आई अत्यंत साध्या स्वभावाची होती. तिला पल्लवीचा कष्टाळू आणि नम्र स्वभाव खूप आवडला होता. पल्लवी जेव्हा घरी यायची तेव्हा आई तिच्याशी तासनतास गप्पा मारायची. तिची लहान मुलगी पिऊ आता मला ओळखू लागली होती. मी घरात आलो की धावत यायची आणि माझ्या पायाला बिलगायची. मी तिला कडेवर घ्यायचो, तिच्यासाठी गोळे चॉकलेट्स आणायचं
आणि तिच्या त्या निरागस हसण्यात मला जगातलं सर्वात मोठं सुख मिळायचं. दिवस सरकत होते आणि मला जाणू लागलं होतं की पल्लवी केवळ माझ्या मनात नाही तर माझ्या आयुष्याचा एक भाग बनू लागली आहे. मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होऊ लागली. मला तिला आणि पिऊला आयुष्यभराचा आधार द्यायचा होता. पण ती एक घटस्फोटित स्त्री होती आणि मी अजून अविवाहित होतो. त्यामुळे समाज काय म्हणेल आणि आईला हे पटेल का या विचाराने मी काही दिवस गप्प राहिलो. एक दिवस संध्याकाळी मी शेतातून घरी आलो. आई अंगणात चहा करत होती. मी धीर केला आणि आई शेजारी बसून म्हणालो, आई, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, बोल ना बाळा, काय झालंय? मी देवाचे नाव घेतलं आणि म्हणालो, आई, मला पल्लवी खूप आवडते. तिच्या आयुष्यात खूप दुःख झालं आहे, पण ती खूप सोशिक आणि चांगली मुलगी आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मी पिऊला माझी स्वतःची मुलगी मानून तिला माझं नाव देईन. तुला याला होकार आहे का? तुझा? आईने डोळे मिटले, जणू ती काहीतरी विचार करत होती. माझ्या छातीत धडधड वाढली होती. पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. ती माझा हात हातात घेत म्हणाली, अनिकेत, पल्लवी सारखी लक्ष्मी आणि पिऊ सारखी गोड मुलगी आपल्या घरात येणं हे आपलं भाग्य असेल रे. समाजाचं काय? समाज फक्त बोलायचं काम करतो. सुखात कोणी येत नाही. तू एक चांगला निर्णय घेतला आहेस. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. आईचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मी आईला घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी मी आणि आई पल्लवीच्या घरी गेलो. पल्लवी नेहमीप्रमाणे शिलाई करत होती आणि पिऊ खेळत होती. आम्हाला अचानक पाहून तिलाही आनंद झाला आणि तिनं थोडं आश्चर्यानेही वाटलं. तिने आमचे स्वागत केले, बसायला चटई अंथरली आणि चहा केला. चहा पिता पिता आईने थेट विषयाला हात घातला. आई म्हणाली, पल्लवी, मी आज तुझ्याकडे एक मागणी घेऊन नजरेत मला स्थान नाही. अनिकेत तर अजून अविवाहित आहे. त्याला खूप सुंदर चांगली मुलगी मिळेल. माझ्यासारख्या मुलीशी लग्न करून तुम्ही तुमचं आयुष्य का खराब करता? समाज तुम्हाला जगू देणार नाही, नावं ठेवेल. मी उठलो, तिच्या जवळ गेलो. अत्यंत विश्वासाने तिचा हात माझ्या हातात घेतला. मी म्हणालो, पल्लवी, समाजाची भीती त्यांना असते ज्यांचे विचार कच्चे असतात. मला समाजातल्या लोकांच्या बोलण्यापेक्षा माझं सुख आणि तुझा स्वाभिमान जास्त महत्वाचा वाटतो. मला तू आणि पिऊ दोघेही हवे आहात. मी तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवीन, हे माझं तुला वचन आहे. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून पल्लवीचा संयम तुटला. तिने तिचे डोके माझ्या हातावर ठेवले आणि ढसाढसा रडू लागली. तिच्या त्या रडण्यात अनेक वर्षाचे दुःख साठलेले होते. अन्याय आणि एकाकीपणा वाहून जात होता. तिने होकार दिला, पण ही बातमी जेव्हा गावात पसरली तेव्हा अपेक्षेप्रमाणे गावातील काही कर्मठ आणि जुन्या विचारांच्या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. गावातील काही प्रतिष्ठित म्हणून घेणारे लोक आमच्या घरी आले आणि म्हणाले, अनिकेत, तू हे काय मांडलं आहेस? एका विना मुलाच्या तरुणाने अशा सोडलेल्या स्त्रीशी लग्न करणं आमच्या गावाच्या संस्कृतीत बसत नाही. आम्ही या लग्नाला परवानगी देणार नाही. जर तू हे लग्न केलंस तर आम्ही तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकू. त्याच्या त्या टोमण्यांनी आईचे मन दुखावले, पण मी ठाम होतो. मी त्यांना सरळ बजावले, काका, जेव्हा पल्लवीच्या घरात त्या रात्री जीवघेणा अजगर शिरला होता तेव्हा संस्कृती रक्षकांपैकी कोणीही तिच्या मदतीला आलं नव्हतं. तिची लहान मुलगी शुद्ध हरपून पडली होती. तेव्हा कुठे होता समाज? आज मी एका मुलीला सन्मान देत आहे तर तुमची संस्कृती आठवते. मला तुमच्या बहिष्काराची भीती नाही. लग्न तर पल्लवीशीच होणार. माझं ते रूप पाहून ते लोक रागारागाने निघून गेले. आम्ही ठरवलं की लग्न अजिबात लपून करायचं नाही. उलट असं करायचं की समाजासमोर एक नवीन आदर्श करेल. आम्ही लग्नाचा कोणताही मोठा थाटमाट केला नाही. वाजंत्री लावली नाही की वरात काढली नाही. लग्नाच्या दिवशी आम्ही गावातील एका मोठ्या अनाथ आश्रमात गेलो. तिथे आम्ही गावातील त्या विरोध करणाऱ्या लोकांनाही आणि पल्लवीच्या मैत्रिणींना आवर्जून आमंत्रित केलं. मांडव साधा फुलांनी सजवला होता. अनाथ आश्रमातील मुले खूप आनंदात होती. पल्लवीने साधी पांढरी आणि लाल काठाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अत्यंत सात्विक आणि सुंदर दिसत होती. गुरुजींनी मंगलाष्टके सुरू केली. आम्ही एकमेकांना हार घातले. मी पल्लवीच्या गळ्यात काळे मणी मंगळसूत्र घातलं आणि तिच्या कपाळावर सिंदूर भरला. मंगळसूत्र घालून झाल्यानंतर मी माझ्या खिशातून एक छोटं नाजूक सोन्याचं लॉकेट काढलं, ज्यावर एक सुंदर परीचं चित्र होतं. मी खाली वाकलो आणि पल्लवीच्या कडेवर असलेल्या लहान पिऊच्या गळ्यात ते लॉकेट घातलं. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांसमोर मोठ्या आणि खंबीर आवाजात जाहीर केलं, आज मी या मंडपात फक्त पल्लवीचा पती होत नाही, तर मी अधिकृतपणे आणि मनापासून या पिऊचा बाप होत आहे.
आजपासून ही फक्त पल्लवीची मुलगी नाही, तर ही माझी स्वतःची मुलगी आहे. पियू अनिकेत सावंत. मी हिच्या भविष्याची आणि सर्व सुखाची जबाबदारी घेतो. ते शब्द ऐकून पल्लवीने तिच्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकला आणि आनंदाने रडू लागली. अनाथ आश्रमातील मुलांनी आणि तिथल्या चालकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हे दृश्य इतकं भावुक होतं की जे लोक लग्नाला विरोध करायला आले होते त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. ज्या हातांनी आधी विरोध दर्शवला होता तेच हात आता आमच्या डोक्यावर अक्षता टाकत होते आणि आशीर्वाद देत होते. त्यांचे डोके आदराने झुकले होते. आम्ही लग्नाचा सर्व अनावश्यक खर्च वाचून तो निधी त्या अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि जेवणासाठी दान केला. आज या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमचा संसार अत्यंत आनंदाने आणि समाधानी सुरू झाला आहे आणि मी आणि पल्लवी मिळून शेती सांभाळतो. पल्लवीने आता घरातच शिवणकामाचा मोठा व्यवसाय सुरू केला आहे, ज्यामध्ये ती गावातील इतर गरजू महिलांनाही रोजगार देते. आई आता थकली आहे, पण पल्लवी तिची पोटच्या मुलीसारखी सेवा करते, ज्यामुळे आईच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असते. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठा क्षण तो असतो जेव्हा मी दिवसभराच्या शेतातल्या कामाने, रेस्क्यूच्या कामाने दमून भागून संध्याकाळी घरी येतो. मी दारात गाडी लावतात आतून 5 वर्षाची झालेली पिऊ पळत बाहेर येते, माझ्या पायाला घट्ट मिठी मारते आणि वर पाहत मोठ्याने आनंदाने म्हणते, बाबा आले, माझे बाबा आले. मी तिला कडेवर घेऊन उचलतो आणि तिच्या गालाचा गोड पापा घेतो. त्या एका मिठीत आणि बाबा या शब्दात मला जगातलं सगळ्यात मोठं सुख सामावलेलं जाणवतं. एका भयानक आणि वादळी काळोख्या रात्री सुरू झालेली ती भीतीची कहाणी आज एका पवित्र आणि सुंदर तृप्त संसाराच्या सोनेरी पहाटेत बदलली होती. समाजाच्या जुन्या विचारांना बाजूला सारून मायेचा एक नवीन पाझर आमच्या अंगणात बहरला होता. लग्नानंतरचे ते पहिले काही महिने म्हणजे जणू एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. तो अनाथ आश्रमातील 16 लोकांच्या डोळ्यातील बदललेला आदर आणि पिऊच्या गळ्यात घातलेले ते छोटं सोन्याचं लॉकेट हे माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं होतं. सुरुवातीला ज्या समाजाची टोमण्यांची भीती पल्लवीला वाटत होती, तो समाज आता आमच्या संसारातील प्रेम आणि निस्वार्थता पाहून मनोमन आमचा आदर करू लागलं होतं. घर आता पूर्वीसारखं शांत आणि उदास राहिलेलं नव्हतं. पल्लवीच्या पैंजणाचा नाजूक आवाज आणि पिऊच्या बादल्यांमुळे घराची भिंतींनाही एक वेगळं चैतन्य मिळालं होतं. माझी आई तर पल्लवीच्या गुणांवर इतकी खुश होती की घराच्या सगळ्या किल्ल्या जबाबदारी तिने पल्लवीच्या स्वाधीन केली होती. आई आता फक्त पिऊसोबत खेळण्यात आणि तिच्या आवडीचे खाऊ खाण्यात रमून गेली होती. दिवसभराच्या शेतातल्या कष्टानंतर जेव्हा मी संध्याकाळी घरी यायचो तेव्हा दारात पिऊ बाबा म्हणून माझ्या अंगावर झेप घ्यायची. तिला कडेवर घेऊन जेव्हा मी घरात पाऊल टाकायचो तेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर येणारी पल्लवी, तिच्या कपाळावरचं ते माझ्या नावाचं कुंकू, ओल्या केसांची बट, चेहऱ्यावरचं मंद हसू पाहून माझा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठेही पळून जायचा. पण या सगळ्यात आम्हा दोघांना एकमेकांसाठी एकांतात बोलायला, एकमेकांजवळ यायला फारसा वेळ मिळत नव्हता. पल्लवी अजूनही माझ्या समोर येताना थोडीशी लाजायची, संकोचायची. तिच्या मनात माझ्याबद्दल अपार आदर होता, पण त्या आदराच्या पलीकडे जाऊन मला तिच्यातली ती आणि माझ्यातला तिचं प्रेम पूर्णपणे अनुभवायचं होतं. जून महिना सुरू झाला होता. अगदी 2 वर्षापूर्वी जशी वादळी रात्र आली होती तसाच पाऊस पुन्हा एकदा गावावर बरसू लागला होता. पण यावेळी पावसात भीती नव्हती, तर एक रोमांटिक सुवास होता. मातीचा तो सुगंध वातावरणात पसरला होता. त्या दिवशी आई पिऊला घेऊन गावातल्या तिच्या एका मावशीकडे 2 दिवसासाठी गेली होती. घरात मी आणि पल्लवी दोघंच होतो. दुपारपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे शेतात जाणे शक्य नव्हते. बाहेर धो पडणाऱ्या पावसाच्या आवाजात घरात एक वेगळी शांतता पसरली होती. मी दिवाणखान्यात बसून एक पुस्तक वाचत होतो, पण माझे लक्ष पुस्तकापेक्षा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पल्लवीकडे जास्त होते. ती आज खूप सुंदर दिसत होती. तिने परिधान केलेली ती साधी निळी साडी आणि ती हातातील हिरव्या काचेच्या बांगड्यांची नाजूक किणकिणाट माझ्या हृदयाची धडधड वाढवत होते. काही वेळाने पल्लवी हातात आल्याचे चहाचे 2 कप घेऊन बाहेर आली. तिने चहाचा कप माझ्या समोर ठेवला आणि ती बाजूला सरकू लागली. पल्लवी, थांब ना, कुठे चाललीस? मी तिचा हात पकडत म्हणालो. माझा तो अचानक झालेला स्पर्श पाहून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने लाजून मान खाली घातली. तिच्या गालावर उमटलेली ती लाजेची लाली तिचं ते सौंदर्य अजून खुलवत होती. ते स्वयंपाकघरात काम आहे थोडं, ती अडखळत म्हणाली.
आणि तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. काही काम नाही आता, आणि आज पिओ आणि आई पण नाही, आपण दोघंच आहोत. जरा वेळ बस ना माझ्या शेजारी. मी थोड्या हक्काने तिचा हात ओढला आणि माझ्याशी अगदी जवळ बसवलं. आमच्या दोघांमध्ये आता केवळ काही इंचांचे अंतर होते. तिच्या श्वासांचा वेग वाढला, बाहेर विजांचा कडकडाट होता, पण आमच्या मनात प्रेमाचं एक वेगळंच वादळ घोंगावत होतं. मी पल्लवीच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होतो. उन्हाळ्याच्या दिवसात शेतात काम करून तिचा रंग थोडा खुलला होता, पण तिच्या डोळ्यातील ती निरागसता अजूनही तशीच होती. मी माझा हात हळूच तिच्या चेहऱ्यावर नेला आणि गालावर आलेली केसांची बोट अलगद कानामागे सारली. माझ्या बोटांच्या स्पर्शाने पल्लवीने डोळे मिटून घेतले. पल्लवी, तू अजूनही माझ्याशी बोलताना इतकी काला असतेस? मी तुझा नवरा आहे ना? मी तिच्या कानाजवळ जाऊन हळुवार आवाजात विचारले. तिने डोळे उघडले. तिच्या त्या मोठ्या सुंदर डोळ्यामध्ये आता प्रेमाचा अथांग सागर दिसत होता. तिने तिचा दुसरा हात माझ्या छातीवर ठेवला, जिथे माझे हृदय जोरात धडधडत होते. लाजायला होत नाही हो, पण कधी कधी अजूनही विश्वास बसत नाही की माझ्यासारख्या दुर्दैवी मुलीच्या आयुष्यात तुमच्यासारखा देवमाणूस येऊ शकतो. देवाने माझ्या आयुष्यातील सगळं सुख हिरावून घेतलं होतं, पण तुम्ही येऊन मला जगण्याचा एक नवीन अर्थ दिला. मला माझ्या पिऊला इतकं प्रेम, तुमच्या या प्रेमाची परतफेड मी कशी करू? पल्लवीचा आवाज भरून आला होता आणि तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते. मी लगेच माझ्या हाताच्या अंगठ्याने तिचे ते अश्रू पुसले. पुन्हा कधीही स्वतःला दुर्दैवी म्हणायचं नाही. पल्लवी, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं घर पूर्ण झालं, आणि परतफेड कसली करतेस? मला फक्त तुझं प्रेम हवंय, तुझी आयुष्यभराची साथ हवी. असं म्हणत मी तिला बराच वेळ माझ्या कवित ओढलं. तिनेही कोणता संकोच न बाळगता तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि तिचं डोकं छातीवर ठेवलं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीतून येणारे पाण्याचे गार तुषार आमच्या अंगावर पडत होते, पण आमच्या मिठीत एक वेगळीच ऊब होती. ती तिच्या कपाळावर, तिच्या दोन्ही डोळ्यावर अत्यंत प्रेमाने ओठ टेकवले. तो स्पर्श केवळ दोन शरीरांचा नव्हता, तर दोन आत्म्यांचं एकमेकांना दिलेलं वचन होतं. पल्लवीने लाजून तिचं तोंड माझ्या छातीत लपवलं आणि आम्ही दोघेही त्या पावसाळी संध्याकाळी एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेलो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.